नमस्कार, आवाज जनता की मध्ये आपले स्वागत आहे। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। फुले शाहू आंबेडकरी विचारमत गोधनी रेल्वेच्या वतीने आरक्षणाचे जनक छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची जयंती समारोहाच्या वतीने आरक्षण परिषद व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले। वरिष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला। आयोजक समितीत मोरध्वज अडाऊसर, रत्नाकर वाडके, विजयपाल आवडे, राजू कोलते, विजय गजवी, ईश्वर सरोदे, यशवंत तेलंग, चहांदे इत्यादी। प्रेमराज दक्षिणे क्षेत्राची राहू सुद्धा चालदेव विजय जेंगडे अंजनाताई चंद्रिका मुळे या आपल्या मंचाचे स्थान इकडे ताई इकडे साहेब इकडे बघा गुरुजी इकडे बघा इकडे साहेब वर बघा नायक आहे बहुजन समाजाचे आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवन चरित्रावर, त्यांच्या कार्यावर शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि समाजामध्ये वेगवेगळ्या रूढी परंपराला तिलांजली देऊन स्वतःच्या गोरगरीब जनतेला अशा प्रकारे त्यांनी उंच नेण्याचा प्रयत्न केला आणि एक छत्रपती दीन दलित गोरगरीब चा एक नेता गोधनी परिसरातील बंधू आणि भगिनी, हा जो कार्यक्रम आहे शाहू महाराजांचा, शाहू महाराज राजे होते आणि शाहू महाराजांचा कार्यक्रम एका फॉर्ममध्ये होतो आहे। इथे ओबीसी समाजाची जबाबदारी आहे, विशेषतः मराठा समाजाची जबाबदारी आहे की त्यांनी भव्य दिव्य अशी जयंती शिवाजी महाराजांसारखी शाहू महाराजांची केली पाहिजे, कारण हे त्यांच्या कुटुंबातील वंशज आहे। चौथे शिवाजी यांची जी पत्नी होती आनंदीबाई, त्यांनी यांना दत्तक घेतलेलं आहे आणि गादीवरती बसवलेलं आहे। आपलं सर्वांचं कर्तव्य आहे की त्यांच्याबद्दल माहिती करून घेणे, त्यांचा इतिहास वाचणे आणि समजून घेणे। त्यांना आरक्षणाचे जनक का म्हणतात मुख्य विषयावर म्हणतात, पावसाचा वेळ परंतु एक गोष्ट आवर्जून सांगावं लागेल की या बॅनरवरती लिहून आहे आरक्षणाचे जनक। आपण जे काही म्हणतो की भारतीय संविधानाने आपल्याला आरक्षण दिलं, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कुठून शिकले आरक्षणाची ही पद्धत? तर शाहू महाराजांकडून शिकले। कारण शाहू महाराज आपल्या संस्थानामध्ये काम करत असताना जेव्हा ते 1994 ला त्यांनी आपला कारभार सुरू केला, त्यावेळेला त्या ठिकाणी त्यांनी बघितलं की या माझ्या संस्थानामध्ये 71 लोक अधिकारी आहेत आणि त्याच्यापैकी फक्त 61 लोक हे ब्राह्मण आहेत आणि बाकीचे लोक इतर समाजातील आहेत। 71 अधिकाऱ्यांपैकी जेव्हा 61 ब्राह्मण आहेत आणि बाकीचे जे आहेत इतर समाजाचे आहेत, बहुसंख्य समाज, ज्याची संख्या जास्त आहे त्याचे फक्त 10 आहे, कारण शिक्षणाबद्दल आणि 500 कारकून होते त्यांच्या संस्थानामध्ये। 500 पैकी 10 फक्त ओबीसीचे होते, बाकी सगळे ब्राह्मण होते। ही समाज व्यवस्था त्यांनी जेव्हा बघितली, त्यांच्या संस्थानातली जी विशिष्ट व्यवस्था त्यांनी बघितली, त्यांच्या डोक्यात एक विचार आला
अरे हे एवढे लोक हा संस्थान सांभाळतात, त्याच्या गोरगरीब समाजातली माणसं इथे नाही. म्हणून त्यांच्या डोक्यात एक प्रश्न आला. त्यांनी ठरवलं की या ठिकाणी या ओबीसी वर्गाला, या इथल्या गोरगरीब समाजाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, आरक्षण मिळालं पाहिजे. त्या लोकांचा जे काम करतात त्यांचा सत्कार केला पाहिजे असं कधी आठवलेलं नाही, असं मला तरी आढळलं नाही. आणि म्हणून म्हटलं आपल्या गावातील जे काही महत्वाचे समाजकार्य करणारे लोक आहेत त्यांचा सत्कार केला पाहिजे. आणि म्हणून आज या ठिकाणी आपण सत्कार केलेला आहे. आणि आता हा जो प्रसंग आहे, हा जो कालावधी आहे, अतिशय महत्वाचा कालावधी आहे. आणि हा कार्यक्रम देखील या गावातील नगरातील नागरिकांसाठी विशेष महत्वाचा आहे. नागरिकांना, विशेषतः मतदात्यांना, जे मतदाते आहेत आता ज्यांची मते घेतली जातात, परंतु आजपर्यंत तुमची जी मतं घेतलेली आहे ती कशी घेतली, कशी दुबारल्या गेली हे आपल्याला माहित असलं पाहिजे. आपण बघतोय, मी देखील 90-91 पासून आझाद समाज पार्टी कांशीराम आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचे जयंती महोत्सव निमित्त भव्य बाईक रॅली काढण्यात आली. त्यात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी बाईक रॅलीत सहभाग घेतला. धन्यवाद. ठीक है, ये बताइए. सबसे पहले तो सभी भारत में जन्मे संतों महापुरुषों को वंदन करते हुए, मेरा नाम गौरी प्रसाद उपासक है और मैं जो महाराष्ट्र है, महाराष्ट्र प्रदेश आज़ाद समाज पार्टी काशीराम का केंद्रीय प्रभारी हूँ. और आज पूरे महाराष्ट्र में, न केवल नागपुर में, पूरे महाराष्ट्र में साहू जी महाराज जो आरक्षण के जनक हैं, गरीबों के, दलितों के, शोषितों की बहुत बड़ी मसीहा थी, उनकी जयंती का कार्यक्रम आज पूरे महाराष्ट्र में मनाया जा रहा है बड़ी धूमधाम के साथ. इसी कड़ी में हमारे नागपुर के जिला के पदाधिकारी के द्वारा आज बड़े धूमधाम के साथ आज बाइक रैली का आयोजन किया गया. और बाइक रैली के माध्यम से हम छत्रपति साहू जी महाराज जी का जो जीवन संघर्ष है, उस संघर्ष को हम लोग जन जन तक पहुंचाना चाहते हैं. अब संघर्ष क्या है आपको समझना पड़ेगा. संघर्ष का मतलब यह है कि जब इस देश में सदियों से जिसको हम शूद्र कहते हैं, जिसको SC ST OBC माइनॉरिटीज़ कहते हैं, जिनका लंबे समय से उनका शोषण हुआ, अत्याचार हुआ, तो ऐसी स्थिति में जो छत्रपति साहू जी महाराज जब कोल्हापुर के महाराज थे, उन्होंने महसूस किया कि इस देश में सदियों से SC ST OBC माइनॉरिटी के दलित समाज के लोग हैं, उनका अत्याचार हुआ है. तो उन्होंने उनके आर्थिक विकास के लिए, उनके सर्वांगीण विकास के लिए अपने राज्य में 50% आरक्षण की व्यवस्था की. उनके शासन प्रशासन में और न्यायपालिका में 50% के आरक्षण की व्यवस्था की. ये संदेश हम इस देश के लोगों को जाना चाहते हैं. साथ साथ आपको जानकर ये महसूस होगा कि जब हम इस देश में जिस महिला के पति की मृत्यु हो जाती थी, तो महिला वो विधवा हो जाती थी, उन्हें पुनः विवाह करने का अधिकार नहीं था. ऐसी स्थिति में हमारे छत्रपति साहू जी महाराज जी ने उनके विवाह करने के मंजूरी दी और उनको मान स्वाभिमान का जीवन जीने का उनको अधिकार देने का काम किया. यही नहीं, आपको पता होगा कि देश के दलितों को कलम पकड़ने का अधिकार नहीं था, शिक्षा का अधिकार नहीं था. उनके लिए विद्यालय खोलकर दरवाजे खोलने का काम, शिक्षा का काम छत्रपति साहू जी महाराज जी ने किया है.